उमेदवार कसाही जाऊन फायदा नाही नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये. उमेदवार ताटपणे बोलणारा आणि खंबीर नेतृत्व करणारा हवा. कोणी आयऱ्या तिथे काम नाही. पिढ्या गेल्यावर पाण्याचा पत्ता नव्हता, परंतु आज आमच्या गावात 4 वर्ष झाली पाणी येतो. आणि याचं कारण भरत कृष्णा. पाणी होता या गावात, पाणी आला, 3 वर्ष झाले पाणी आला. भरत शेठ कृष्णा भोईर, कारण की त्यांनी आम्हाला आमच्या गावात मंदिरं झाली, त्यांनी आम्हाला खूप सपोर्ट केला आणि 14 गावामध्ये पाण्याची व्यवस्था केली 2022 पासून 3 वर्ष लगातार. अशाच माणसाला म्हणजे भरत शेठ कृष्णा भोईर यांनाच पक्षाने तिकीट दिला पाहिजे. मी म्हणत नाही तर सांगू इच्छितो की हा तिकीट भरत शेठ भोईर कृष्णा यांनाच दिलं पाहिजे. कारण आपण म्हणतो की विकासाचे महानेहरू, जर विकास कुठून घडत असेल तर मी म्हणेन ह्या माणसाकडे. नगरसेवक झाले तरी पूर्ण 14 गावाला असं म्हणजे बदलून टाकणार. अच्छा, माणसाला नेहमी दुसऱ्यांना मदत करणं, गोरगरिबासाठी धावून जाणं, अशा जर माणसाला आपण वगलो तर मला तर वाटतं कुठेतरी चुकीचे आहे. जर एकच असेल भरत शेठ कृष्णा भोईर, कारण त्यांनी बरेचसे असे कामं केलेले आहेत, गावात विकास केलेला आहे आणि आम्हाला असं वाटतं का 14 गावाचा विकास होऊ शकतो. जो आपला विकास करेल तो माणूस हवाय. यांनी भले त्यांच्या पाठीमागे खासदार साहेब असतील, उपमुख्यमंत्री साहेब असतील, आता आमचे खास करून लाडके आमदार असतील, या सर्वांचा पाठबळ घेऊन ते जोमाने काम करतील. कोणाला द्यावं तर तिकीट अशाच माणसाला द्या की जो खरोखर जनतेचा विकासासाठी धावत असेल, तत्पर असेल. माझं आणि माझ्या पूर्ण सहकार्यांचं मत असं आहे की भरत कृष्णा भोईर हेच उमेदवार आम्हाला हवेत. वरिष्ठांना एकच विनंती आहे, जर आपला खरोखर खंबीर नेतृत्व इथे हवा असेल 14 गावात तर भरत कृष्णा भोईर यांना तिकीट मिळालं आणि तेच नगरसेवक या ठिकाणी होतील. कारण दर्शक मित्रांनो, आपलं पुन्हा एकदा सिद्धेश्वर वार्ता न्यूज मध्ये स्वागत आहे. आता आपण नवी मुंबई महानगरपालिकेच्या नावाळी ह्या गावामध्ये आहोत आणि 14 गावापैकी हे नावाळी गाव आहे आणि ह्या नावाळी गावामध्ये अनेक महिला बाकी मतदार आहेत. परंतु आपण बघू शकताय आज महाराष्ट्रभर नगर परिषद आणि नगरपंचायतच्या 288 नगरपंचायत नगरच्या निवडणूक चालू आहेत आणि रणधुमाळी चालू आहे. परंतु आता जे हे महानगरपालिकेच्या निवडणुका काही दिवसातच लागतील असा अद्याप निर्णय बाकी आहे. आणि त्याच अनुषंगाने या ठिकाणी प्रभाग क्रमांक 14 नवी मुंबई महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक 14 मध्ये अनेक मातबर नेते या ठिकाणी निवडणूक लढणार आहेत, लढण्यास इच्छुक आहेत. त्याच अनुषंगाने आपण हा कार्य अहवाल घेतोय. बॅकग्राऊंड जागेचा त्या नवी मुंबई महानगरपालिकेत कोण इच्छुक आहे आणि कोणत्या उमेदवाराला प्राबल्य मिळेल ह्याच अनुषंगाने आपण लेखाजोखा घेतोय. आपल्या समोर तरुण मुलं आहेत. दादा, काय नाव आहे तुझं आणि आता ह्या प्रभाग क्रमांक 14 मध्ये कोण उमेदवार इच्छुक आहे आणि आपण कोणत्या उमेदवाराला प्राधान्य द्याल? आमचा एकच उमेदवार भरत शेठ कृष्णा भोईर, कारण की त्यांनी आम्हाला आमच्या गावात मंदिरं झाली, त्यांनी आम्हाला खूप सपोर्ट केला आणि 14 गावामध्ये पाण्याची व्यवस्था केली 2022 पासून 3 वर्ष लगातार. आणि काही प्रॉब्लेम झाला, कधी पण फोन केलं तरी ते उचलणार आणि लवकर म्हणजे उपस्थित दाखवून कामाचा पण सॉल्व्ह करून देणार. अच्छा, भरतकृष्ण भोईराचं काम वाखीणजोग आहे. हो, नक्कीच. अच्छा, आणि ते यापुढे नगरसेवक झाले तरी पूर्ण 14 गावाला असं म्हणजे बदलून टाकणार. अच्छा, सन्मान्य महोदयाचं मत आहे की भरतकृष्ण भोईर हे यांना तिकीट मिळालं तर ते त्या प्रभाग क्रमांक 14चा बॅकग्राऊंड बदलून टाकतील, ह्या प्रभाग क्रमांक 14चा विकास करतील असं मत मित्राचं आहे. आणि काही मान्यवर आपल्या समोर आहेत. आताच तरुण मुलांना मित्रांना बोललं की आमच्या भरतकृष्ण भोईरांनी पाण्याचं मोठं काम केलेलं आहे आणि आमचे इच्छुक उमेदवार हे भरत भोईर असतील आणि ते निवडल्यानंतर ह्या इलाक्याचा पूर्णतः बदल होऊन आणि बदल होईल असं त्यांनी मत व्यक्त केलेलं आहे. आपल्या समोर काही ताईसाहेब आहे. ताईसाहेब, काय कसं बघताय आज निवडणुकीचं रणधुमाळी आहे आणि प्रभाग क्रमांक मध्ये कोण असा इच्छुक उमेदवार आहे तो त्यांना तुम्ही प्राधान्य द्याल? भरत भोईर. अच्छा, त्यांनी आम्हाला खूप सपोर्ट केला. पाणी नव्हता या गावात, पाणी आला, 3 वर्ष झाले पाणी आला. अच्छा, हा, अच्छा, अजून गल्ल्यात रस्ते आले. अच्छा, हा, अजून नाही, भरत भोईर साहेबांनी केले, परंतु आता पुढचा उमेदवार तुमचा कोण असणार आहे आणि कुणाचं नाव तुम्ही सूचित कराल? आम्ही त्यांचंच नाव त्यांनाच तिकीट द्या असं आम्ही मत देतो. अच्छा अच्छा अच्छा. काय आज निवडणुकीची रणधुमाळी चालू आहे आणि इच्छुक उमेदवाराची प्रभाग क्रमांक 14 मध्ये भरपूरसे इच्छुक उमेदवार आहेत आणि त्याहीपैकी भरतकृष्ण भोईरचं नाव प्रथम क्रमांकावर येते.
तुम्ही कशी याची मागणी कराल आणि भरत कृष्ण भोईर यांनी पाण्याची समस्या सोडलेली आहे, कसं बघता याकडे? मला भरत भोईर याही पाणी दिलं हा. 3 वर्ष झाली अच्छा. गावात अच्छा रस्ते बनवले अच्छा आमच्या अच्छा अच्छा त्यानंच आम्ही हे करू. अच्छा. बंधू, कसं बघताय? आता ह्या नवी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीची रणधुमाळी आहे आणि येणाऱ्या निवडणुकीमध्ये असा कोणता उमेदवार आहे आपल्याला जो विकास करेल आणि आपल्या विभागाचा काय पलट करेल? आमचा उमेदवार एकच असेल, भरत शेठ कृष्णा भोईर. कारण त्यांनी बरेचसे असे कामं केलेले आहेत, गावात विकास केलेला आहे आणि आम्हाला असं वाटतं का 14 गावाचा विकास होऊ शकतो अच्छा तर आमचा उमेदवार आला तर. अच्छा. म्हणजे हे इच्छुक उमेदवारापैकी आणि त्यांना तिकीट मिळावं असं तुमचं मत आहे? हा, भरत शेठ भोईर यांना तिकीट मिळावं ही आमची सर्वांची इच्छा आहे. दर्शक बंधूंनो, आपल्या समवेत ग्रुप ग्रामपंचायत सदस्याचे माजी उपसरपंच नवनाथजी साळुंके आहेत. साळुंके सर, कसं बघताय? अनेक वर्ष कामं सोबत केलीत आणि आता नवी मुंबई महानगरपालिकेची निवडणूक लागतेच आणि तुमचेच भरतकृष्ण भोईर यांचंच नाव समोर येतंय. आता महिला बोलतायत, तरुण मुलं बोलतायत, त्यांनी विकास केला म्हणून बोलतायत, परंतु आपण जवळचे मित्र आहात. आता नवी मुंबई महानगरपालिकेचा विकास कसा झाला पाहिजे आणि इच्छुक उमेदवार म्हणून भरतकृष्ण भोईर कसं बघतात याकडे काय सांगाल? मी प्रथमतः चांगला बघतो, म्हणजे जो आपला विकास करेल तो माणूस हवाय. आणि खास करून ज्या माणसाला नेहमी दुसऱ्यांना मदत करणं, गोरगरिबासाठी धावून जाणं, अशा जर माणसाला आपण वगलो तर मला तर वाटतं कुठेतरी चुकीचे आहे. आणि अशाच माणसाला म्हणजे भरत शेठ कृष्णा भोईर यांनाच पक्षाने तिकीट दिला पाहिजे. मी म्हणत नाही तर सांगू इच्छितो की हा तिकीट भरत शेठ भोईर कृष्णा यांनाच दिलं पाहिजे. कारण आपण म्हणतो की विकासाचे महानेहरू, जर विकास कुठून घडत असेल तर मी म्हणेन ह्या माणसाकडनं. मग आमच्या नावाली गावाची 2 मंदिरं असतील, विठ्ठल रुक्माई असेल, हनुमान मंदिर असेल, आणि खास करून साहेब एक सांगायचं झालं, खूप पिढ्या गेल्या पाण्याचा पत्ता नव्हता, परंतु आज आमच्या गावात 4 वर्ष झाली पाणी येतो. आणि याचं कारण भरत कृष्णा भोईर यांनी. भले त्यांच्या पाठीमागे खासदार साहेब असतील, उपमुख्यमंत्री साहेब असतील, आता आमचे खास करून लाडके आमदार असतील, या सर्वांचा पाठबळ घेऊन ते जोमाने काम करतात. मग तिकीट कोणाला द्यावं तर तिकीट अशाच माणसाला द्या की जो खरोखर जनतेचा विकासासाठी धावत असेल, तत्पर असेल. तुम्ही सकाळी जसे आमदारांना 8 वाजता सकाळी फोन करा, तसं रात्री 2 वाजता भरत कृष्ण भोईर यांना फोन करा, ते फोन उचलतील आणि त्याचा रिझल्ट लगेच आपल्याला येतो. म्हणून माझं आणि माझ्या पूर्ण सहकार्यांचं मत असं आहे की भरत कृष्णा भोईर हेच उमेदवार आम्हाला हवेत. साळुंके साहेब, अनेक वर्ष तुम्ही सोबत काम केलं, परंतु आता चुरशीची लढत आहे. मातबर उमेदवार आहेत शिवसेनेकडं आणि ह्या अनुषंगाने साम दाम दंड भेद ह्या भरतकृष्ण भोईरकडे आहे, परंतु त्यांना पण थोडासा वरिष्ठांचा कसा सपोर्ट भेटणार आहे आणि वरिष्ठाला आपण विनंती काय करणार आहात? वरिष्ठांना एकच विनंती आहे, जर आपला खरोखर खंबीर नेतृत्व इतकं हवं असेल 14 गावात तर भरत कृष्ण भोईर यांना तिकीट मिळालं आणि तेच नगरसेवक या ठिकाणी होतील. कारण त्यांच्याकडे पोचपावती ही कामाची आहे. म्हणून आणि उमेदवार कसाही जाऊन फायदा नाही नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये. उमेदवार ताटपणे बोलणारा आणि खंबीर नेतृत्व करणारा हवा. कोणी आयऱ्या गैऱ्याचं तिथे काम नाही, कारण तिथे सत्ता उज्ज्वल आहे. म्हणून तिथे बोलणारा माणूस पाहिजे आणि जर बोलणारा माणूस तिथे गेला तर आपले 14 गावचा कायापलट झाल्याशिवाय राहणार नाही. त्याकरता आम्हाला भरत कृष्णा भोईर हे दहिसरगावचे शिवसेना उपजिल्हा प्रमुख हेच आम्हाला नगरसेवक पदे हवेत आणि त्याकरता आमचा पूर्ण त्यांना पाठिंबा आहे. आणि साहेब नक्कीच मुख्यमंत्री साहेब आणि खासदार साहेब आणि आमदार साहेब विचारपूर्वक करून तिकीट भरत कृष्णा भोईर यांनाच देतील. हे होते नवनाथ साळुंके यांनी आता सांगितलं की आम्हाला पिढ्यानपिढी पाणी भेटत नव्हतं, परंतु ह्या 4 वर्षापूर्वी भरतकृष्ण भोईर हे दहिसर गोटेघर पाणी पुरवठा समितीचे अध्यक्ष झाले, तेव्हापासून त्यांनी कंबर कसली की लोकांना पाणी द्यायचं आणि ते पाणी यांना मिळालेलं आहे. आणि नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये इच्छुक उमेदवार हे भरतकृष्ण भोईरच असले पाहिजेत अशी त्यांनी रिक्वेस्ट सुद्धा सन्माननीय खासदार डॉक्टर श्रीकांत एकनाथराव शिंदे असतील, सन्माननीय उपमुख्यमंत्री एकनाथराव संभाजी शिंदे असतील किंवा स्थानिक आमदार राजेजी मोरे साहेब यांच्याकडे त्यांनी विनंती केलेली आहे आणि भरतकृष्ण भोईर यांना ते तिकीट मिळावं अशी त्यांनी रिक्वेस्ट सुद्धा केलेली आहे. आता पुढची वेळ भरतकृष्ण भोईर यांना तिकीट मिळते का आणि नवी मुंबई महानगरपालिकेत ते नगरसेवक पदावरती निवडून येतील अशी शाश्वती स्थानिक महिला सुद्धा यावेळी व्यक्त केलेली आहे. जसे बांधवांनो, आपल्या बातमीचं वार्तांकन आवडल्यास आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि कमेंट करायला विसरू नका. पाहत राहा फक्त सिद्धेश्वर वार्ता न्यूज आपल्या युट्यूब चॅनलवर.